समोर येते यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांचा देखील पत्ता कट करण्यात आलेला आहे। भावना गवळी यांच्या जागी राजेश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय। हिंगोली नंतर आता यवतमाळ वाशिम मध्ये देखील भावना गवळी तोच पॅटर्न इकडे देखील पाहायला मिळतोय। यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि भावना गवळींच्या जागी राजेश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर संजय राठोड देखील यवतमाळ वाशिम मधून इच्छुक होते। संजय राठोड किंवा भावना गवळी या दोघांपैकी एकाची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू होती। मात्र ऐनवेळी आता राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या घडीची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। यवतमाळ वाशिम मधनं भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आहे आणि भावना गवळी यांच्या जागी राजेश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता भावना गवळी यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भावना गवळी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। आपण पुन्हा एकदा या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्या वारंवार सांगत होत्या। आपणच आपली या शिवसेनेकडून उमेदवार असणार असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला होता। त्याचवेळी संजय राठोड देखील यवतमाळ वाशिम मधून इच्छुक होते। त्यांनी देखील या जागेवर दावा केलेला होता। मात्र ऐनवेळी आता राजेश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भावना गवळी यांच्याबरोबरच संजय राठोड यांचा देखील पत्ता यवतमाळ वाशिम मधून कट करण्यात आलेला आहे आणि राजेश्री पाटलांना या ठिकाणी आता रिंगणात उतरवलेला आहे। त्यामुळे आता यावर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। हिंगोलीमध्ये देखील शिवसेनेनं हाच पॅटर्न राबवल्याचा आपण पाहतोय। विद्यमान खासदार हिंगोलीचे हेमंत पाटील त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि इकडे यवतमाळ वाशिम मधून विद्यमान खासदार असलेल्या भावना गवळींचा देखील पत्ता कट केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होत्या। सातत्यानं वरिष्ठांशी त्यांच्या चर्चा सुरू होत्या, बैठका सुरू होत्या। त्याचवेळी संजय राठोड देखील या जागेसाठी इच्छुक होते। संजय राठोड देखील आपल्याला उमेदवारी मिळणार या संदर्भात विश्वास व्यक्त करत होते। मात्र या ठिकाणी यवतमाळ वाशिम मधून भावना गवळींबरोबरच संजय राठोड यांचा देखील पत्ता कट केलेला आहे आणि आता राजेश्री पाटलांना या ठिकाणी रिंगणात उतरवलेला आहे।